नमस्कार. एका विद्यार्थ्याचे आई वडील सतत भांडत असतात आणि त्याचा परिणाम त्याच्या वागणुकीवर होतो. शिक्षक काय करावा? शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये उपयोजनात्मक कल, आवड, व्यक्तिमत्व आणि समायोजन या घटकावर प्रश्न येत आहेत आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप चालू आहे. तुमच्यासाठी मी प्रश्न घेऊन येत आहे. बघा, याचं बरोबर उत्तर असणार आहे समुपदेशन आणि सहानुभूतीने संवाद साधावा. जर विद्यार्थ्याचे आई वडील सतत भांडत असतील आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्याच्या वागणुकीवर होत असेल तर शिक्षकानं काय करायचं आहे? समुपदेशन करायचं आहे आणि सहानुभूतीने त्याच्यासोबत संवाद साधायचा आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. बघा, विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण कसे विकसित करता येतील आणि बरोबर उत्तर असणार आहे त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी द्यावी. बघा, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करायचा आहे तर काय करायला लागेल? त्यांना स्वतंत्र त्यांचे निर्णय घेण्याची संधी द्यायला पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळी आपणच त्यांच्याबद्दलचे डिसिजन जर घ्यायला लागलो तर त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण किंवा निर्णय क्षमता वाढीस लागणार नाही. परिणामी ते आपल्यावर अवलंबून राहायला चालू करतील. त्यामुळे त्यांना काय करायचं आहे? त्यांचे निर्णय त्यांना स्वतंत्र घेऊ द्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, एक विद्यार्थी नेहमी एकटाच राहतो आणि संवाद टाळतो. शिक्षकाने त्याचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी काय करावे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गट क्रियाकल्पात सहभागी करून संवादासाठी प्रोत्साहित करावे. बघा, एखादा विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये असतोच आणि तो काय करत असतो? एकटा राहत असतो, कुठल्या गटामध्ये सामील व्हायचं नाही आणि कोणाबरोबर जास्त बोलायचं नाही असं करत असतो. त्यावेळी आपण शिक्षक म्हणून त्याच्यासोबत काय करायचं? तुम्ही काय कराल असा प्रश्न विचारला जातो आणि त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला चांगलं घडवायचं आहे, विकसित करायचं आहे. तर त्याला काय करायचं आहे? छोटे छोटे गट करायचे आणि त्या गट क्रियाकल्पामध्ये सहभागी करून संवादासाठी त्याला प्रोत्साहित करायचं. म्हणजे काहीतरी ॲडवाईस दे, सल्ला दे, तुला कसं वाटतंय हे असं इतर त्या मित्रांना त्याला प्रश्न विचारायला लावायचा आहे, चर्चा करायला भाग पाडायचा आहे. बघा, इतर ऑप्शन सगळे चुकीचे आहेत. काय म्हटलेलं आहे? गप बसण्यास भाग पाडावे. आधीच तो एकटा राहतो आणि कशाला गप बसवायचं त्याला? इतर विद्यार्थ्यांपासून दूर ठेवावे. दूर ठेवून चालणार नाही, आणखीन तो एकलकोंडापणा त्याच्यामध्ये वाढेल आणि त्याच्यावर दबाव आणून देखील चालणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. एक विद्यार्थी स्वच्छता आणि सामाजिक कार्यात रुची घेत नाही. शिक्षक काय करावा? बघा, एक विद्यार्थी आहे, तो स्वच्छता आणि सामाजिक कार्यामध्ये, सोशल वर्कमध्ये कोणतीही रुची घेत नाही. आपण शिक्षक म्हणून काय भूमिका असावी? तर बरोबर उत्तर असणार आहे कार्यशाळा, चित्रफित आणि प्रात्यक्षिकाद्वारे त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायचा आहे. बघा, कार्यशाळा आयोजित करायच्या आहेत. स्वच्छताचे फायदे काय आहेत? सामाजिक कार्यात भाग घेतल्यामुळं आपलं कसं डेव्हलपमेंट होतं आणि कशा पद्धतीनं लोकांमध्ये राहिल्यावर आपल्याला लोक मदतीला पडतात, याबद्दलचे कार्यशाळा किंवा चित्रफित दाखवायचे आहे किंवा प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करावा किंवा करता येईल? आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रयोग, निरीक्षण आणि चर्चेवर आधारित अध्यापन करावे. बघा, एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायचा आहे तर त्याला काय करायचं आहे? प्रयोग करून दाखवायचं आहे, निरीक्षण करायला लावायचं आहे आणि चर्चेवर आधारित अध्यापन करायचं आहे. म्हणजे आपण काय करायचं आहे? ज्ञानरचनावादी आपण त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि ते आपल्याला काय करतील? त्याची उत्तरं देतील, असं त्यांच्याकडून आपण काढून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे कृतीदृष्टीत असं देखील आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे एका विद्यार्थ्याला खेळात खूप रस आहे पण अभ्यासात सरासरी आहे. म्हणजे अभ्यासात तो जरा बऱ्यापैकी आहे. शिक्षकाने काय भूमिका घ्यावी किंवा तुम्ही तिथे असाल तर काय भूमिका घ्याल? तर बरोबर उत्तर असणार आहे अभ्यास व खेळ यामध्ये समतोल राखण्यास मार्गदर्शन करावे. बघा, एखाद्या विद्यार्थ्याला खेळामध्ये खूप रस आहे आणि त्याला मात्र अभ्यासात एवढी काही आवड नाही, तर आपण काय करायचं? अभ्यास आणि खेळ यामध्ये समतोल राखण्यास मार्गदर्शन करायचं. म्हणजे काही तास तू अभ्यास कर, काही तास खेळ, म्हणजे दोन्हीचं पण काय होईल? तू इकडं खेळत अभ्यास देखील तुझा चांगला होईल असं सांगायचं आहे. खेळासाठी बंदी करून चालणार नाही, नाहीतर मग त्याचं जे शारीरिक विकास आहे तो व्यवस्थित होणार नाही. त्याच्यावर अभ्यासाचा ताण आणावा. ताण आणला तर तो आणखीन काय होईल? अभ्यास करायचं बंद करेल आणि खेळाकडेच जास्त लक्ष द्यायला चालू करेल आणि त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. पुढचा प्रश्न आहे एक विद्यार्थी सतत संगीत शिकण्यात रस घेतो आणि वर्गातील संगीत विषयक उपक्रमामध्ये भाग घेतो. शिक्षक म्हणून आपण काय कराल? बघा, बरोबर उत्तर असणार आहे
त्याच्या संगीत आवडीला प्रोत्साहन द्यावे आणि संधी निर्माण करावी. बघा, एक विद्यार्थी वर्गामध्ये नेहमी काय करतो, संगीत विषयक उपक्रमांमध्ये भाग घेतो, संगीत शिकण्यामध्ये त्याला रस आहे. तर आपण काय करायचं आहे, त्याच्या संगीत आवडीला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी संधी निर्माण करायची आहे. संधी निर्माण करायची म्हणजे काय, आपल्या शाळेत जे कला शिक्षक आहेत किंवा सामाजिक कार्यक्रमात कुठेतरी स्पर्धा असतील तर तिथं त्याला भाग घ्यायला सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इथं इतर ऑप्शन आहेत बघा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडावे हे चुकीचं आहे. इतर विद्यार्थ्यांपासून वेगळं ठेवावं. वेगळं ठेवल्यावर तो आणखीन काय होईल, त्याचे जे व्यक्तिमत्व विकास आहे तो व्यवस्थित होणार नाही आणि त्याला उपहासाने बोलून देखील चालणार नाही. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याची दृष्टी कमजोर आहे, शिक्षक त्याचे वर्गातील समायोजन कसे करेल. बघा, आता एखाद्या विद्यार्थ्याला दिसायला जास्त म्हणजे त्याचा सुस्पष्ट दिसत नाही, आता असतात बघा वर्गामध्ये, आणि मग त्याला आपण काय करू, मागच्या बाकावर बसून चालणार आहे का, उलट त्याला आणखी कमी दिसेल म्हणून त्याला पुढच्या बाकावर तर बसवायलाच पाहिजे. आता बरोबर उत्तर आहे बघा, इथं काय म्हटलंय, त्याला पुढच्या बाकावर बसून मोठ्या अक्षरात नोट्स देणे आणि विशेष लक्ष देणे. बघा, त्याला पुढच्या बाकावर बसवायचं आहे आणि नोट्स देत असताना मोठ्या अक्षरात द्यायचे आहेत आणि त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे आहे. काही लहान अक्षरं असतील ते त्याला कळत नसतील तर ते आपण मॅग्निफाय करून सांगायचे आहेत किंवा आपण त्याला दाखवायचे आहेत मोठ्या अक्षरात लिहून. पुढचा प्रश्न पाहूयात. बघा, वर्गात काही नवीन विद्यार्थी जुने गटात सामील होत नाहीत, शिक्षकाने काय करावे. बघा, आता वर्गामध्ये काही नवीन विद्यार्थी आहेत आणि ते जुन्या गटात सामील होत नाहीत, त्यावेळी आपण काय करावं, तर बरोबर उत्तर आहे, गट क्रियाकल्पात सर्वांना समाविष्ट करावे. बघा, वर्गामध्ये आता जुने विद्यार्थी आहेत आणि काही नवीन विद्यार्थी आलेले आहेत, तर नवीन विद्यार्थी आहेत हे जुन्या गटात सामील होत नाहीत. बघा, त्यांचा वैयक्तिक गट बनवतात किंवा मग एखादा विद्यार्थी असेल तर तो कोणामध्ये सामील होत नाही, स्वतः एकटा दिवसभर राहायला पाहतो. त्यावेळी आपण काय करायचं आहे, गट क्रियाकल्पात सर्वांना समाविष्ट करायचं आहे. छोटे छोटे गट बनवायचे आणि त्यामध्ये त्यांना विभागायचं, ह्या गटात तू जा, त्या गटात तू जा आणि त्यांच्यामध्ये छोटे छोटे कार्य द्यायचे आणि त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. बघा, त्यांना स्वतंत्र बसवून तर चालणार नाही, दुर्लक्षित करून चालणार नाही, ते आपलेच विद्यार्थी आहेत आणि गट पद्धतीच बंद तर करून चालणारच नाही. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक व्यक्तिमत्व कसे विकसित करू शकतो आणि बरोबर उत्तर असणार आहे, सहकार्य, सहानुभूती, जबाबदारी यासारख्या मूल्यांचे शिक्षण द्यावे. बघा, गुणांवर फक्त जर भर देऊन निकाल चांगला लावला म्हणजे काय सगळं त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं झालं असं नाही. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढवून देखील चालणार नाही. स्पर्धा वाढवली तर काय त्यांच्यामध्ये सकारात्मक व्यक्तिमत्व होणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याला मार्क जर कमी पडत असतील तर तो आणखी निगेटिव्हमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते, नकारात्मक विचार जास्त करू शकतो. प्रत्येकाशी समान वागणूक न ठेवणे, प्रत्येकाशी समान वागणूक न ठेवून देखील चालणार नाही, तर सहकार्य, सहानुभूती, जबाबदारी यासारख्या मूल्यांचे शिक्षण द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी सतत आत्मविश्वासाने उत्तर देतो पण इतरांना बोलू देत नाही, शिक्षकाने काय करावे. आता आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, एखादा विद्यार्थी वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांना बोलूच देत नाही, स्वतःच एकटाच उत्तरं द्यायची, त्यावेळी काय करायचं आहे आपण. बघा, त्याला मौन धारण करायला सांगून देखील चालणार नाही, तर मात्र काही वेळा काय करायचं आहे, बघा इथं बरोबर उत्तर आहे, त्याला इतरांना बोलू देण्याचे महत्त्व सांगावे आणि सहकार्याची भावना निर्माण करावी. त्याला इतरांपासून दूर बसून चालणार नाही, त्याला शिक्षा करून देखील चालणार नाही. RTE 2009 नुसार शिक्षा करून चालत नाही. बघा, म्हणून काय करावं लागणार आहे आपल्याला, इतरांना बोलू देण्याचे महत्त्व सांगायचं आहे आणि सहकार्याची भावना त्याच्यामध्ये निर्माण करायची आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे आणि बरोबर उत्तर असणार आहे, देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती देणे आणि चर्चासत्र आयोजित करणे. बघा, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करायची आहे, तर आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, तर राष्ट्रगीत आणि देशभक्त गीते गाण्याचा आग्रह धरणे. आता प्रत्येक वेळी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाणे जर म्हटलं, गीतं जर म्हटलं तर नुसतं त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होणार नाही, तर जे प्रत्यक्षात देशासाठी लढले
आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल माहिती आपण त्यांना द्यायची आहे आणि चर्चासत्र आयोजित करायचं आहे. एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला आपण बोलवून देखील घेऊ शकतो. आत्ता सध्या आर्मीमध्ये असलेल्या व्यक्तीला आपला शाळेचा जर तो माजी विद्यार्थी असेल तर उत्तमच, त्याला बोलवून घेऊन आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला सांगू शकतो, जेणेकरून राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होऊ शकते. राजकारण शिकवून चालणार नाही. राजकारण शिकवलं तर चांगलंच आहे, मात्र त्यामध्ये राष्ट्रभक्ती जास्त निर्माण होणार नाही आणि यावर चर्चा टाळून देखील चालणार नाही, नाहीतर राष्ट्रभक्ती निर्माणच होणार नाही. पुढचा प्रश्न पाहूया. एक विद्यार्थी वर्गात दररोज स्वच्छता ठेवतो आणि इतरांनाही प्रोत्साहित करतो. शिक्षकाने त्याला कसे प्रोत्साहित करावे? बघा, आता आपल्या वर्गातील एखादा विद्यार्थी आहे, तो दररोज छोटे मोठे काही तुकडे पडले असतील किंवा वर्ग झाडायचा असेल किंवा आणि काहीतरी असं कोण कचरा करत असेल तर त्याला थांबवत असेल आणि तो इतरांना देखील वर्ग आपला कसा स्वच्छ राहील याबद्दल मार्गदर्शन करत असेल, तर आपण त्याला कसं प्रोत्साहित करावं? त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. ऑप्शन ए चुकीचं आहे. ऑप्शन सी देखील चुकीचं आहे. त्याला इतरांपासून वेगळं ठेवून देखील चालणार नाही आणि त्याला फक्त निरीक्षण करायला सांगून देखील चालणार नाही. आणि म्हणून बरोबर उत्तर असणार आहे आपलं, शाळेच्या स्वच्छता अभियानात सहभागी करून घेत नेतृत्व द्यावे. बघा, शाळेचं जे स्वच्छता अभियान आहे त्यामध्ये त्याला सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्याचं नेतृत्व त्याला द्यायचं आहे, जेणेकरून त्याचं इतर सर्व विद्यार्थी ऐकतील आणि त्याला देखील आणि जास्त आपल्याला सरांनी काय केलं आहे, एक नेतृत्व करायची संधी दिलेली आहे, त्यामुळे तो आणखी इतरांना प्रोत्साहित करायला चालू करेल. पुढचा प्रश्न पाहूयात. एका विद्यार्थ्याला सतत भटकंतीची आणि नकाशाची आवड आहे. शिक्षकाने त्याच्याशी कसा व्यवहार करावा? आणि बरोबर उत्तर आहे, भूगोल विषयाशी संबंधित प्रकल्प आणि शोधकार्य देऊन त्याला प्रोत्साहित करावे. बघा, एक विद्यार्थी आहे आणि त्याला भटकंतीची आवड आहे, नेहमी फिरायला आवडते त्याला आणि नकाशाची देखील आवड आहे, म्हणजे वेगवेगळ्या नकाशावरची जी ठिकाणं आहेत त्याबद्दलची तो माहिती घेत असतो. तर आपण शिक्षक म्हणून त्याच्याशी कसा व्यवहार करायचा आहे, तर भूगोल विषयाशी संबंधित प्रकल्प त्याला द्यायचा आहे आणि शोधकार्य द्यायचं आहे आणि त्याला आणखी प्रोत्साहित करायचं आहे, कौतुक करायचं आहे. बघा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सांगावे. नुसतं अभ्यासावर लक्ष केंद्रित केला की त्याची जी रुची आहे ती काय होईल, त्यातून कमी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यावर बंधन आणून देखील चालणार नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी नेहमी प्रयोगशाळेत वेळ घालवतो आणि विज्ञान विषयक प्रकल्पात रस घेतो. शिक्षकाने काय करावे? आणि बरोबर उत्तर आहे, त्याची आवड ओळखून विज्ञान प्रदर्शनासाठी तयार करावे. बघा, एक विद्यार्थी आहे, त्याला प्रयोगशाळेमध्ये आपला वेळ घालवायला आवडतं आणि विज्ञान विषयक प्रकल्पामध्ये तो नेहमी रस घेत असतो. तर आपण शिक्षक म्हणून त्याला काय करायचं आहे, त्याची ही आवड ओळखायची आहे आणि विज्ञान प्रदर्शनासाठी काय करायचं आहे, तयार करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याचा आत्मसन्मान कमी असल्याने तो इतरांपासून दूर राहतो. शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो? आणि यामध्ये बरोबर उत्तर आहे, त्याला स्पर्धेमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करावे. आता बघा, एक विद्यार्थी आहे आणि त्याला आत्मसन्मान कमी असल्यामुळे तो इतरांपासून काय करतो, स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळं आपण त्याला काय करायचं आहे, स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी, सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला नव्या शाळेत जुळवून घेण्यास अडचण होते. शिक्षक काय करावे? आता बघा, एक विद्यार्थी आहे, त्याला आपल्या नवीन शाळेत त्यानं ॲडमिशन घेतलेले आहे आणि तेथील विद्यार्थ्यांसोबत त्याला जुळवून घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्याची सामाजिक स्थिती चुकीची असेल, कमी असेल किंवा त्याची भाषा थोडीशी वेगळी असेल किंवा तो ग्रामीण भागातून आला असेल, असं असतंय बघा. आणि मग त्यावेळी आपण काय करायचं आहे, त्याला समवयस्क गटात सामावून घेण्यासाठी मदत करावी. मग त्याला काय करायचं, त्याच्या मित्रांसोबत बसवायचं किंवा त्याला वर्गात ओळख करून द्यायची त्याची इतर मित्रांसोबत. छोटे छोटे गट बनवायचं, त्यामध्ये त्याला सामील होण्यासाठी प्रोत्साहित करायचं, उत्तरं देण्यासाठी मदत करायची, असं करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो? तर बरोबर उत्तर आहे, त्यांना यशाच्या छोट्या संधी द्याव्यात. आता बघा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करायचं, छोटे छोटे इंग्रजीचे स्पेलिंग विचारू शकतो आपण किंवा त्यांना छोटी छोटी भाषणासाठी एक 5-6 ओळीची वाक्य देऊ शकतो किंवा त्यांच्यासोबत चांगलं संभाषण करू शकतो आणि त्यांना छोटं यश मिळालं तरी त्यांचं
कौतुक करू शकतो. कौतुकाची एक थाप आपण त्यांना दिली की ते काय करतात, त्यांचा आत्मविश्वास हळूहळू वाढत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा, एक विद्यार्थी संकोची आहे आणि प्रश्न विचारण्यास घाबरतो, शिक्षकाने काय करावे? आता वर्गामध्ये एक विद्यार्थी खूप संकोच करतो, कोणामध्ये सामील होत नाही, घाबरतो, तर प्रश्न विचारण्यास देखील तो काय करत आहे, घाबरत आहे. तर आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, तर त्याला हळूहळू संवादासाठी प्रोत्साहित करायचं आहे. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. त्याला हळूहळू संवादासाठी प्रोत्साहित करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यामध्ये पर्यावरणाबद्दल सजगता वाढवण्यासाठी शिक्षक काय करू शकतो? बघा, आपण शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सजगता वाढवण्यासाठी काय करायचं आहे, तर वृक्षारोपण, पोस्टर स्पर्धा आणि माहितीपट दाखवावे. बघा, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल सजगता वाढवण्यासाठी आपण शिक्षक म्हणून वृक्षारोपण करू शकतो, पोस्टरच्या स्पर्धा आयोजित करू शकतो, किंवा माहितीपट म्हणजे छोटे छोटे लघुपट असतात, माहिती देणारे डॉक्युमेंटरीज असतात, ते आपण त्यांना दाखवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी वारंवार गरीब वर्गमित्रांना मदत करत असतो, शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा? बरोबर उत्तर असणार आहे, त्याच्या सकारात्मक सामाजिक दृष्टिकोनाचे कौतुक करावे. बघा, एक विद्यार्थी आहे, तो वारंवार गरीब वर्गमित्रांना काय करत आहे, मदत करत आहे, आणि आपण शिक्षक म्हणून कसा दृष्टिकोन त्याच्याबद्दल ठेवायचा आहे, तर सकारात्मक सामाजिक दृष्टिकोनाचं काय करायचं आहे, आपण कौतुक करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला सतत प्राण्याबद्दल माहिती मिळवण्याची आवड आहे, शिक्षकाने काय करावे? आता आपल्या वर्गात एखादा विद्यार्थी आहे, त्याला बघा पाळीव प्राणी पाळण्याचं, कुत्रा, मांजर, ससा यासारखे प्राणी पाळायची आवड आहे, आणि तो काय करतो, प्राण्यांबद्दल जास्त माहिती घेण्याची प्रयत्न करत असतो. तर आपण त्याला काय करायचं आहे, बरोबर उत्तर आहे, त्याला विज्ञान विषयात अधिक संधी द्यावी. बघा, विज्ञानमध्ये बायोलॉजी किंवा जो जीवशास्त्र म्हणून भाग आहे, त्यामध्ये आपण प्राण्यांविषयी माहिती घेत असतो, आणि त्यामुळे त्या विज्ञान विषयात संधी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी नेहमीच हस्तकलेत रुची घेतो आणि वर्गातील सजावटीत सहभागी होतो, शिक्षकाने काय करावे? आणि बरोबर उत्तर आहे, हस्तकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. बघा, एखादा विद्यार्थी आहे, त्याला कलेमध्ये काय आहे, रुची आहे, तर आणि वर्गातील सजावटीमध्ये देखील तो भाग घेत असतो, सहभागी होत असतो. तर आपण काय करायचं आहे, हस्तकला स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काही विद्यार्थी एकमेकांशी भांडतात आणि समायोजन करत नाहीत, आपण शिक्षक म्हणून काय करावे? आणि बरोबर उत्तर असणार आहे, संवाद साधण्याचे आणि सहकार्याचे महत्त्व पटवून द्यावे. बघा, आपल्या वर्गात काही विद्यार्थी असतात, शाळेत काही विद्यार्थी असतात, ते नेहमी एकमेकांसोबत भांडत असतात आणि समायोजन थोडं देखील ते करून घेत नाहीत. तर आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे आणि त्यांना संवाद साधण्याचे आणि सहकार्याचे महत्त्व पटवून द्यायचं आहे. एकीचे बळ काय असतं हे त्यांना सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी नवीन परिस्थितीत लवकर समायोजित होत नाही, शिक्षकाने काय करावे? आता बघा, एखादा विद्यार्थी आहे, तो अजिबात नवीन परिस्थितीमध्ये म्हणजे समायोजित होत नाही लगेच, तर आपण काय करायचं आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे, त्याला बदलण्यासाठी वेळ द्यावा आणि समजून घ्यावे. त्याला काय करायचं आहे, हळूहळू त्याच्यामध्ये बदल घडून येईल. बघा, आपण पण नवीन ठिकाणी जर पहिल्या दिवशी गेलो, ॲडमिशन आता नवीन कॉलेजमध्ये घेतलं आणि जर तिथं गेलो, तर आपल्याला लगेच समायोजन होत नाही. आपले कोण मित्र नसतात किंवा आपल्यासोबत कोण बोलायला नसतात. कोण तर शिक्षक येतात, शिकवतात, व्याख्यान देतात, परत जातात आणि आपण मग शांत एकलकोंड होऊन तिथं बसतो. आणि मग आपल्याला काय करायला, अशा वेळी आपण जर तिथं शिक्षक म्हणून असू, तर आपण काय करायचं आहे, त्यांना बदलण्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शिक्षक काय करू शकतो? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे, गटकार्य, चर्चासत्र आणि सहलीचे आयोजन करावे. बघा, विद्यार्थ्यामध्ये सामाजिक व्यक्तिमत्व विकसित करायचं आहे आणि त्यासाठी आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, गटकार्य, चर्चासत्र आणि सहलीचे आयोजन करायचं आहे.
गट कार्यामुळे काय होईल, छोटे छोटे गट असले की त्यांच्यामध्ये काय करतील, ते संवाद साधतील आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकास थोडा होईल. त्यानंतर चर्चासत्र आयोजित केलं तर ते चर्चेमध्ये एकमेकांच्या सोबत काय होतात, संबंध येतात त्यांचे आणि त्यामुळे सामाजिक व्यक्तिमत्व त्यांचं सुधारण्यास मदत होतं. जर शैक्षणिक सहल आयोजित केली तर आणखी विद्यार्थी काय होतात, अनौपचारिक पद्धतीनं ते एकमेकांशी भेटतात म्हणजे आणि आपल्या एकमेकांच्या विचार संवाद आहेत ते त्यांच्यामध्ये होत असतात आणि त्यांचं सामाजिक व्यक्तिमत्व विकसित होत असतं. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी आपली मते स्पष्टपणे मांडतो, शिक्षक कसा प्रतिसाद द्यावा? बरोबर उत्तर आहे, त्याला खुलेपणाचे महत्त्व पटवून देत सकारात्मक मार्गदर्शन करावे. आता एक विद्यार्थी आहे, त्याची जी मते आहेत ते लगेच स्पष्टपणे मांडतो, त्याला जे म्हणजे पटलं की काय पटलं नाही हे, तर त्याला खुलेपणाचे महत्त्व पटवून द्यायचं आहे आणि सकारात्मक मार्गदर्शन करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यामध्ये स्त्री पुरुष समभावाची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? आणि बरोबर उत्तर असणार आहे, समान संधी आणि जबाबदाऱ्या दोघांनाही द्याव्या. बघा, स्त्री पुरुष समभावाची भावना निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो, समान संधी आणि जबाबदाऱ्या देऊ शकतो. एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन आहे ते काही महिलांना पण द्यायचं, म्हणजे मुलींना देखील द्यायचं, विद्यार्थिनींना द्यायचं, काही विद्यार्थ्यांना देखील द्यायचं. त्यामुळं त्यांच्यात स्त्री पुरुष समभावना निर्माण होण्याची शक्यता दाट असते. पुढचा प्रश्न आहे, एक विद्यार्थी नेहमी सकारात्मक विचार करतो आणि इतरांनाही प्रेरणा देतो. आता बघा, एक विद्यार्थी आहे आणि तो नेहमी सकारात्मक विचार करतो, कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्यातनं तो आपलं चांगलंच चाललंय असं म्हणत असतो. तर आपण आणि इतरांना देखील त्यामधून तो काय करत असतो, प्रोत्साहित करत असतो, प्रेरणा देत असतो. आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, त्याच्या या वर्तनाचं कौतुक करायचं आहे आणि इतरांना देखील प्रेरणा द्यायचं आहे. एक विद्यार्थी सतत साहित्य लेखनात रस घेतो, त्याने काही कथा लिहिलेल्या आहेत, शिक्षकाचे कर्तव्य काय? बरोबर उत्तर असणार आहे, त्याला कथा लेखन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. बघा, एक विद्यार्थी आहे, सतत त्याला साहित्य लेखनामध्ये त्याला रस आहे, काही तर तो कथा वगैरे तो लिहितो आणि त्याने लिहिलेल्या कथा वगैरे शिक्षकांना तो दाखवतो. तर आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे, तर त्याला कथा लेखन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका विद्यार्थ्याला सतत कोडिंग म्हणजेच संगणक आणि कोडिंगची आवड आहे, आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे, त्याला कोडिंग स्पर्धा आणि संगणकीय प्रकल्पात सहभागी करून घ्यायचं आहे. बघा, एक विद्यार्थी आहे, त्याला संगणक आणि म्हणजे कोडिंगमध्ये आवड आहे, तर आपण त्याला कोडिंग स्पर्धेत आणि संगणकीय प्रकल्पात सहभागी करून घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काही विद्यार्थी विविध सामाजिक पार्श्वभूमीचे असून वर्गात समायोजन करण्यास त्यांना अडचण वाटते, शिक्षकाने काय करावे? आपण शिक्षक म्हणून काय करायचं आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे, सर्व विद्यार्थ्यांना समावेशक उपक्रमात सहभागी करावे. बघा, काही विद्यार्थी आहेत आणि त्यांना सामाजिक त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती वेगवेगळी आहे. काही उच्चभ्रू ठिकाणाहून आलेले आहेत, काही कनिष्ठ ह्याच्यातून आलेले आहेत, काही ग्रामीण भागातून आलेले आहेत, काही शहरी भागातून आलेले आहेत आणि मग अशा सगळ्यांचं वर्गात जर समायोजन घडवून आणायचं असेल तर आपण काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांना समावेशक उपक्रमात सहभागी करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा चालू आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.